मला कळत नाही तुला नक्की काय म्हणायचंय. तुला तर माहिती आहे सावित्री, अर्जुन म्हणत नाही तर करून दाखव. काय मिसेस कवठेकर, नको पैसे हा? जाऊन शेवटी भीकच मागणार ना त्या खोट्या मालकाकडं. लगाम तू आवळतेस का मी येऊ आवळायला? आम्ही तुम्हाला फकस्त नंदा, बोलताना विचार कर आणि विचार करून बोलत जा माझ्याशी, कळलं? मला शिकवते आणि भाऊबीजेचं म्हणशील ना, तर हो, यावेळी मला आहेत जास्त खर्च. कारण यावेळी एक नाही, यावर्षी 2-2 बहिणी आहेत ना मला. 2 बहिणी? मूर्ख बाई, एक प्रिया, दुसरी सावित्री. काय एवढा पुळका आलाय तुला त्याचा? तो इथे न येण्याने काय आभाळ कोसळणार आहे? तू वाळलं नाहीस तर मरत नाही तो, कळलं? दादा, काही झालं तरी माझा भाऊ आहे तो. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. माझ्या लक्षातच नाही आलं की बलराम तुझा सख्खा भाऊ आहे. नाही ठीक आहे प्रिया, चालू दे. अरे दादा, तू गैरसमज करून घेतोयस आता उगीच. अच्छा, माझा गैरसमज होतो. ऐक ना, सो दादा प्लीज, माझ्या मनात बाकी काहीच नाहीये. माझं फक्त कुठल्या मुहूर्ताला मी तुला बघायला आलतो ग? नाही, तू येडी आहेस. आता तो मामा पण येडा झालाय. त्या बेवड्याचा काय फायदा नाही आणि तू दिलेल्या चिठ्ठीचा तर काय उपयोग नाही. कोणी ऐकल ना. ती चिठ्ठी भीमाईच्या खोलीत सापडली का नाही, म्हणजे ती महत्वाचीच असणार ना. इतके वर्ष कोण कशाला जपून ठेवल? काय ढेकळ महत्वाची ती? तुमचा विश्वास नाही माझ्यावर, पण मामांचा विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी त्या चिठ्ठीवरून तो माणूस शोधून काढला. अजून काय काय मिळेल काय माहित. मग नंतर तुम्हीच म्हणाल, शाले तू बरोबर होतीस. शाले, तुला माहितीये का तू कशी आहेस? कशी? खोया डोक्याची. जाऊ द्या, पैसे घेऊन ये. आओ आओ, 100 नाही 200% सांगते, ती चिठ्ठी आपलं नशीब बदलणार. शालीची बोली, लिमलेटची गोड. माझ्याच घरात चोरी होय. म्हणजे त्या दिवशी ही शाली भीमाईच्या खोलीत हे कांड करायला आली होती तर मला खात्री आहे दादा, या कागदाला घेऊन ते दोघं अर्जुन विरुद्ध काहीतरी कट कारस्थान करताय. बघू कागद.
मामा कुठं घेऊन आलाय? काय आहे? अरे बाबा, मित्राने जागा दिली, आभार मान, त्याचे उपकार केलेत त्याने आपल्यावर. एवढा चांगला मित्र आहे तर मग त्याने त्याच्या घरी का नाही नेला आपल्याला? कोणाला? या यांना घेऊन जायचं, एक इकडे एक बेवड त्याच्या घरी. अरे बाबा, ही जागा सेफ आहे आपल्यासाठी. ही जागा सेफ नाही, ही जागा घाण आहे. त्याच्यापेक्षा मी घरी जातो, त्या अर्जुनाचे पाय धरतो, म्हणतो बाबा मला माफ कर, पण मला घरात ये. त्याने 4 रट्टे दिले तरी खातो, पण इथं राहणार नाही मी. आता चाललो मी. ए बाबा, अरे असं काय करतो? थोडी कळ का? अरे सट्टा लागणार आहे आपल्याला, सट्टा. आणि हा सट्टा लागला ना, एक ना एक दिवस आहे ना, तुला माझ्या आयुष्यातून फेकून देणार आहे. दे ना फेकून. अरे दे ना फेकून. एवढाच माझा तिरस्कार करतोस ना, तर अरे तुझ्या तर लई मोठ्या ओळखी आहे. एवढा मोठा माणूस आहेस तू, अर्जुन कवठेकर आहेस तू. एवढ्या दिवसांमध्ये एखादा वकील तर मिळालाच असता रे तुला. गाठ आहे का मोठ्या वकिलेला गाठ, आणि त्याच्याकडनं डिवोर्स पेपरवर सही करून आण इथे. दुसऱ्या सेकंदाला मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. परत पाहणार पण नाही मागे. आहे का हिम्मत? म्हणून का फिरवतोयस आता? आहे का हिम्मत? मी केलं असतं हे. मी गप्प आहे कृष्णाईकडे बघून. कृष्णाची कारण मला नको दिवस अर्जुन. तू आता फक्त मान्य कर की तुझ्या मनात अजूनही एवढी का होईना आत खोल कुठेतरी माझी जागा आहे. मान्य कर. नाही आहे. नाही. अरे आहे, फक्त मान्य कर. येणार होते, त्याच्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा रूम पाहिजे होती. ते तीरसिंगराव येणार होते, पण त्यांचं कॅन्सल झालं. आणि आम्ही तर नवरा बायको, आम्हाला कशाला पाहिजे सेपरेट रूम. अच्छा अच्छा, तुम्ही नवरा बायको का? मग तर काही प्रॉब्लेमच नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. हो ना डार्लिंग? हो, तुम्ही ते आयडी प्रूफ द्या. काय करायचं ते करा. अर्जुन, अरे अर्जुन ऐक ना. थँक्यू. यू आर वेलकम मॅम. जाऊ बाई, हो इथे होय तुम्ही. मी खवापासून आवाज देते तुम्हाला. काय हो? कसला विचार करताय? कुणी आहे का? अगं तुझाच विचार करत होतो ग शाने. भाऊजी आणि मामांना काही करून लवकरात लवकर घरी आणलं पाहिजे बघ. कसं आहे, घरचं माणूस घराबाहेर राहते बरं दिसतं का? तुला किती त्रास होत असेल. हो जाऊ बाई, लय जीव तळमळतोय. तुम्हालाच तेवढी काळजी आहे आमची. का नसणार? शेवटी आपलं ते आपलं असतं बघ. हे बघ, मामा आणि भाऊजींना काही करून लवकरात लवकर तिथनं बाहेर काढायचंय. तर मग ते आता कुठे आहेत हे